व्हिडिओ शूट करताना ट्रायपॉडने दिला धोका, ते कसं? व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी ओम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगायचं तर आपल्या ओम मराठी इलेक्ट्रिकल या चॅनलसाठी मी नवीन ट्रायपॉड घेतला होता. पण 2 व्हिडिओ शूट केल्यानंतर माझा ट्रायपॉड बंद पडला. मला तेव्हा ना मित्रांनो ट्रायपॉडची खूप जास्त गरज होती, कारण मी तेव्हा व्हिडिओ बनवत होतो. मग मी ट्रायपॉडचा रिमोट खोलायला लागलो. रिमोटचा टप्पर काढता काढता बटन दाबून पास जाऊ असं वाटे चालू झाला तर बरंच होते, पण नाहीच झाला. मग मी रिमोटचा वरचा टप्पर काढून टाकला आणि सेल काढायला लागलो, तर तो सेल पण निघत नव्हता. मग मी म्हटलं जबरदस्ती नाही करायची सेलसोबत. मग मी घेतला चिमटा जसा लावला तसा सेल हातात. मी म्हणलं खूप नखरेवाला सेल आहे हा. त्यानंतर मी माझा मल्टीमीटर घेतला आणि दोन्ही प्रोब लावून त्या सेलला चेक केलं. तर काय पाहतो, मल्टीमीटरवर तर 1.47 दाखवत होतं. ते मल्टीमीटरवरचं रीडिंग पाहून मला तर धक्काच बसला. मी म्हटलं नवीन ट्रायपॉड घेतलेले 8 दिवस पण झाले नाही आणि याचा सेल पूर्णपणे डेड झाला आहे. मग मी तो सरलेला सेल तसाच रिमोटमध्ये फिट केला आणि ठेवून दिला आणि माझी गाडी काढली आणि सेलच्या दुकानात गेलो. तिथं गेल्यानंतर माझं डोकंच फिरलं, कारण ते दुकानदार काकाजी म्हणे ट्रायपॉडचा सेल 80 ते 100 रुपयाचा आहे. मग मी वापस आलो घरी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो दुकानात. मी म्हटलं ट्रायपॉडचा सेल द्या. त्यांनी म्हणे 100च्या खाली नाही आहे. मी म्हटलं चेक करा असेल एखादा. तर त्यांनी चेक केला तर मिळाला. मी म्हटलं कितीचा आहे? त्यांनी म्हणे 80 रुपयाचा आहे. मी म्हटलं काही कमी नाही का? तर नाही म्हणे. मी म्हटलं माझ्यापाशी 50 रुपये आहे. तर म्हणे नाही मिळत म्हणे. तर मी म्हटलं जाऊ द्या, मी दुसरीकडे पाहतो. तर त्यांनी म्हणे बरं घेऊन जा. तर मी सेल घेऊन घरी आलो. तेवढ्याच सेल ट्रायपॉड घेतला आणि सेल रिमोटला लावला. बटन चालू करून बघितली तर लाईट लागला होता. मी म्हटलं बरं झालं, लाईट तरी चालू झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि ओम मराठी इलेक्ट्रिकलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.